नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 11 सप्टेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची PDF सुद्धा डाउनलोड करू शकता विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून. आता डायरेक्टली आपण आजच्या लेक्चरकडे वळूयात. पहिला प्रश्न हा एक नौदल सरावाशी संबंधित प्रश्न आहे आणि हा प्रश्न मल्टीलाइनर प्रकारचा सुद्धा आयोग विचारू शकतो. आता हा प्रश्न मी कसा घेतलाय तर भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव वरून हा केव्हा सुरू झाला आणि त्याचं नाव वरून कधी ठेवलं गेलं. याच्यामध्ये बघा मल्टीलाइनर कसा बनू शकतो तर अ विधान देतील की वरून हा सराव 1993 मध्ये सुरू झाला आणि ब विधान देतील की या सरावाचं वरून हे नाव 2001 मध्ये ठेवलं गेलं. तर इथं हे दोन्ही विधानं बरोबर असतील, कारण वरून हा भारत आणि फ्रान्स या दोन देशांमधला एक द्विपक्षीय नौदल सराव आहे ज्याची सुरुवात 1993 साली झालेली आहे. त्यानंतर 8 वर्षांनी म्हणजेच 2001 मध्ये या सरावाला वरून असं नाव देण्यात आलेलं आहे. आता हा प्रश्न मी का घेतलाय आज तर रिसेंटली वरून 2023चा दुसरा टप्पा आपल्या अरबी समुद्रामध्ये पार पडलेला आहे. लक्षात ठेवा 2023ची ही वरून या सरावाची 21वी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली आहे. आता या प्रश्नाच्या माध्यमातून आपण भारताचे काही लष्करी सराव आणि ते कोणत्या देशासोबत होतात हे आपण बघणार आहोत. पण भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये वरून या सरावाव्यतिरिक्त इतर कोणते सराव होतात तर ह्याचा आन्सर तुम्ही मला आज कमेंट करून सांगायचे. कारण ही जी लिस्ट आहे ही आपण जवळपास प्रत्येक लेक्चरमध्ये बघतच असतो. तर तुम्हाला आता सांगता आलं पाहिजे की भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये कोणकोणते सराव होतात. तर आपण इतर महत्त्वाचे लष्करी सराव बघून घेऊ. तर अमेरिकेसोबत युद्धाभ्यास, वज्रप्रहार आणि सी ड्रॅगन नावाचे सराव होतात. बांगलादेशसोबत समप्रीती. फ्रान्ससोबत कोणते होतात हे तुम्ही मला आज सांगायचे. इंडोनेशियासोबत गरुड शक्ती, थायलंडसोबत मैत्री सराव, मंगोलियासोबत नोमेडिक एलिफंट, जपानसोबत धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन, श्रीलंकेसोबत स्लिनेक्स नावाचा नौदल सराव होतो, ऑस्ट्रेलियासोबत ऑसिंडेक्स हा नौदल सराव, भारत, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका या 3 देशांच्यामध्ये इब्सामार नावाचा नौदल सराव, चीनसोबत हँड इन हँड, ओमानसोबत अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज, कझाकस्तानसोबत काझिंद, नेपाळसोबत सूर्यकिरण, भारत, USA आणि जपान या 3 देशांमध्ये मलबार नावाचा एक त्रिपक्षीय सराव होतो. सिंगापूरसोबत सिम्बेक्स आणि बोल्ड कुरुक्षेत्र, तर उझबेकिस्तानसोबत डस्टलिक आणि UK सोबत कोब्रा वॉरियर आणि कोकण हे 2 सराव होत असतात. ओके, पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने तृतीयपंथी समुदायासाठी पेन्शन योजना मंजूर केली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा. या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय झारखंड. तर रिसेंटली झारखंडच्या गव्हर्नमेंटनी तृतीयपंथी समुदायाला सार्वत्रिक पेन्शन योजनेच्या मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हे कशासाठी तर तृतीयपंथी समुदायाला सुद्धा सामाजिक सुरक्षा देणं, तर हाच या योजनेचा मागचा उद्देश आहे. आता मग यांना पेन्शन किती मिळणार आहे तर जे पात्र लाभार्थी आहेत या योजनेसाठीचे त्यांना दर महिन्याला 1000 रुपये दिले जातील सरकारकडून एक आर्थिक मदत म्हणून. अजून बरेच काही डिसिजन झारखंडच्या गव्हर्नमेंटनी तृतीयपंथी समुदायासाठी घेतलेत. जसं की कुठल्याही जाती आरक्षणात समाविष्ट नसलेल्या तृतीयपंथी समुदायाला मागास प्रवर्ग 2चे जे काही लाभ असतील तर हे सुद्धा तृतीयपंथी समुदायाला दिले जातील जर ते कुठल्याही जाती आरक्षणामध्ये समाविष्ट नसतील तर. अजून एक म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे बघा की तिथल्या हॉस्पिटल्समध्ये तृतीयपंथीयांसाठी एक सेपरेट टॉयलेट हे बांधले जातील. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जसं आपण बघतो बघा प्रत्येक ठिकाणी मेल फिमेल तर असे 2च कॅटेगरीज असतात, पण सेपरेटली तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र टॉयलेट्स बांधण्याचाही सरकारचा प्रस्ताव आहे. कुठल्या सरकारचा तर झारखंडचा. लक्षात ठेवा. भूतानच्या नवीन राष्ट्रीय डिजिटल ID प्रणालीसाठी नोंदणी करणारी पहिली व्यक्ती कोण होती. या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय भूतानचे राजकुमार जिग्मे नामग्याल वांगचुक, जे की फक्त 7 वर्षाचे आहेत हे भूतानचे राजकुमार. तर भूताननी ना एक नवीन सिस्टीम आणलेली आहे, नवीन राष्ट्रीय डिजिटल ID प्रणाली ही त्यांनी आता सुरुवात केलेली ह्या प्रणालीची. काय आहे हे तर भूतान सरकार हे आपल्या सगळ्या सिटिझन्ससाठी एक सेल्फ सॉव्हरेन म्हणजे एक स्वसार्वभौम राष्ट्रीय डिजिटल ID हे आता घेऊन येत आहे. म्हणजे जसं आपल्या भारतामध्ये UIDAI ही जी सिस्टीम आहे, जसं आपला आधार नंबर असतो तशाच पद्धतीची ही त्यांची एक राष्ट्रीय डिजिटल ID असणार आहे भूतानच्या सगळ्या नागरिकांसाठी. आता ह्याचा पर्पज काय आहे
तर हॉस्पिटलपासून ते बँकांपर्यंत देशातल्या सगळ्याच सेवांच्या संपूर्ण डिजिटायझेशनसाठी हा एक आधारस्तंभ म्हणून ही सिस्टीम तिथं काम करणार आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी एकच कॉमन आय डी जर असेल तर ह्या ज्या डिजिटल गोष्टी आहेत तर त्याला ॲक्सेस करणं सोपं जातं. आणि गव्हर्नमेंटकडे सुद्धा सगळ्या व्यक्तींचा सगळा डेटा हा एका जागी ठेवायला ह्या आय डीमुळं मदत होते. तर जसं आपल्याकडे आधार वगैरे आहे तर तशाच पद्धतीची ही त्यांची सिस्टीम आहे. तर ही जी राष्ट्रीय डिजिटल ओळख प्रणाली आहे तर ही एक भूतान सरकारच्या एका व्यावसायिक आणि गुंतवणूक शाखेने सुरू केलेली आहे, जिचं नाव आहे ड्रुक होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स. तर ह्यांनी ही सिस्टीम तयार केलेली आहे. आणि या सिस्टीमच्या अंतर्गत आता 7 वर्षीय राजकुमार जिग्मे नामग्याल वांगचुक तर हे या कार्यक्रमासाठी नोंदणी करणारे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न. भारत आणि बांगलादेश यांच्या द्विपक्षीय G20 बैठकीदरम्यान 3 MOU साठी प्राथमिक क्षेत्र कोणतं? महत्त्वाचा प्रश्न आहे हा, लक्ष देऊन ऐका, कारण बांगलादेश हा आपल्या शेजारचा देश आहे आणि त्यासोबत आपण G20मध्ये जी द्विपक्षीय चर्चा झाली बांगलादेशच्या पंतप्रधानांसोबत त्यामध्ये आपण 3 MOUsवर साईन केलेले आहेत. तर हे 3 क्षेत्र कोणते किंवा फील्ड कोणते? तर या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, डिजिटल पेमेंट, सांस्कृतिक देवाणघेवाण म्हणजे कल्चरल एक्सचेंज आणि कृषी संशोधन या 3 क्षेत्रामध्ये MOU साईन केले गेलेले आहेत. आता पहिलं जे आहे ना डिजिटल पेमेंट, तर यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ज्यांनी UPIचं जे ट्रान्झॅक्शन वगैरे होतात तर ह्याला कंट्रोल करणारा हा एक बोर्ड आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, RBIचाच हा एक उपक्रम आहे. तर या NPCIमध्ये आणि बांगलादेश बँकेमध्ये हा पहिला करार झालेला आहे. कशा संबंधात? तर डिजिटल पेमेंट जी सिस्टीम आहे तर त्याच्या कोऑपरेशन संबंधात. आता जे काही ऑफिशियल्स आपल्या भारताला व्हिजिट करतायत ना, जेवढे फॉरेनर्स येत आहेत तर सगळ्यांनाच या UPI पेमेंटचा यूज करून पेमेंट करण्यामध्ये उत्सुकता लागलेली आहे. कारण ही जी टेक्नॉलॉजी आहे ही आत्तापर्यंत बऱ्याच डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये सुद्धा अजून नाही आहे, तर ती आपण यूज करतोय. तर ही टेक्नॉलॉजी शेअर करण्यासाठीचा हा पहिला करार आहे. त्यानंतर दुसरा MOU हा कल्चरल एक्सचेंजसाठीचा आहे, जो की भारत आणि बांगलादेश या 2 देशांदरम्यान 2023 ते 25 या पिरियडसाठीचा हा दुसरा MOU असणार आहे. आणि तिसरा आहे कृषी संशोधन क्षेत्रातला. तर यासाठी आपल्या भारतीय कृषी संशोधन परिषद आणि बांगलादेशचा बांगलादेश कृषी संशोधन परिषद म्हणजे BARC तर यांच्यामध्ये हा तिसरा MOU झालेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. महत्त्वाचा प्रश्न आहे हा, लक्षपूर्वक ऐका, कारण 2 वर्षानंतर हे पुरस्कार यावर्षी जाहीर करण्यात आलेले आहेत. प्रश्न आहे की 2022च्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारासाठी किती शास्त्रज्ञांची निवड झाली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे 12, दुसरा पर्याय. तर रिसेंटली 2022च्या या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारांसाठी एकूण 12 सायंटिस्टची निवड करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, देशातला सर्वोच्च वार्षिक विज्ञान पुरस्कार असतो हा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार. कोण आहेत हे शांतीस्वरूप भटनागर? तर CSIRचे पहिले डायरेक्टर होते हे शांतीस्वरूप भटनागर, यांच्या नावावरती हे पुरस्कार दिले जातात. सायन्सच्या वेगवेगळ्या 7 सबसेक्टरमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, गणित, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र आणि पृथ्वीविज्ञान या 7 वैज्ञानिक शाखांमध्ये दिले जातात. म्हणजेच फिजिक्स, बायोलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, मेडिसिन, केमिस्ट्री आणि अर्थ सायन्स हे ते 7 सायन्सचे सबसेक्टर आहेत ज्याच्यामध्ये हे पुरस्कार दिले जातात. आत्ताचे CSIRचे महासंचालक म्हणजेच DG आहेत डॉक्टर N कलेसेल्वी. आता ह्या प्रश्नातून तुम्ही मला सांगा की CSIRचा फुल फॉर्म काय आहे? तर हे सुद्धा तुम्ही मला आज कमेंट करून सांगायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न. भारताच्या 37व्या राष्ट्रीय खेळांच्या गाण्यासाठी म्हणजे थीम सॉन्गचा आवाज देणारे अभिनेता कोण आहेत? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, अमिताभ बच्चन. तर यावर्षी 37वे राष्ट्रीय गेम्स जे आहेत, जे नॅशनल गेम्स आहेत, तर ते 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या पिरियडमध्ये होणार आहेत. यासाठी गोव्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई तर यांनी या नॅशनल गेमसाठी एक मशाल लॉन्च केलं आणि याच कार्यक्रमात त्यांनी ह्या खेळाचं जे थीम सॉन्ग आहे किंवा जे राष्ट्रगीत आहे ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन यांचा आवाज आहे तर हे गाणं सुद्धा त्यांनी पब्लिश केलेलं आहे ह्या प्रोग्राममध्ये. ओके, आता पुढचा प्रश्न. इंडियन ग्रॅप्री 5 चे विजेते किशोर जेना भारतातील कोणत्या राज्यातील आहेत? या प्रश्नाचा आन्सर आहे ओडिशा, दुसरा पर्याय. तर रिसेंटली किशोर जेना यांनी 82.53 मीटर थ्रोसोबत इंडियन ग्रॅप्री 5 हे जिंकलेले आहे.
यांच्यासोबतच अमोज जेकब आणि किशोर जेना, तर हे दोघं लास्ट मंथमध्ये बुडापेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ह्यांनी खूप चांगली परफॉर्म केलं होतं आणि त्यांनी चंदीगड इथल्या इंडियन ग्रॅप्री 2023 ॲथलेटिक्समध्ये सुद्धा गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी परफॉर्मन्स चांगला दिलेला आहे. याच्यामध्ये किशोर जेना जे आहेत तर यांचा जो सर्वोत्तम थ्रो होता तर तो 82.53 मीटर एवढा होता आणि किशोर जेना हे ओडिशा या राज्यातून बिलॉंग करतात. डॅश डॅशने US ओपन 2023 स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलंय. अशा पद्धतीचे प्रश्न KBC मध्ये सुद्धा विचारले जातात. जर तुम्ही KBC बघत नसाल तर बघा, कारण त्याच्यामध्ये आपण हसत खेळत अभ्यास जो म्हणतो ना आपला, तर ते होत असतो. कारण त्यामध्ये काही क्वेश्चन आपल्या लेक्चरमधून सुद्धा असतात, काही आपले GS मधले सुद्धा क्वेश्चन्स असतात. तर ह्याच्यामुळे तुमचा अभ्यास पण होईल आणि ह्या गोष्टी चांगल्या लक्षात ठेवायला हेल्प होईल KBC बघितल्यामुळं. असो, तर हा जो प्रश्न आहे ना, तर ह्याच्यामधली जी विनर आहे तर तिचं ह्या कारकिर्दीतलं हे पहिलंच ग्रँड स्लॅम आहे आणि अशा पद्धतीचा प्रश्न KBC मध्ये आला होता म्हणून ते मला आठवलं होतं. तर इथे या प्रश्नाचा आन्सर आहे बघा, दुसरा पर्याय कोको गॉफ. फक्त 19 वर्षाची आहे ती, अमेरिकेची आहे कोको गॉफ. तर हिनं अमेरिकन ओपन 2023 स्पर्धेतलं महिला एकेरीचं विजेतेपद आता जिंकलेलं आहे आणि हे तिच्या कारकिर्दीतलं पहिलंच ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलेलं आहे. ही जी गॉफ आहे ना, तर ही 21व्या शतकात अमेरिकन ओपनचं विजेतेपद जिंकणारी पहिली टीनेजर टेनिसपटू ठरलेली आहे. आणि तसं टोटल जर बघितलं म्हणजे फक्त 21व्या शतकातलं नाही, आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीतलं जर बघितलं तर ती एकूण तिसरी टेनिसपटू आहे. हिस्ट्रीमध्ये याआधी जर आपण बघितलं तर यापूर्वी लास्ट 1999 साली सेरेना विल्यम्सनी टीनेजर असताना अमेरिकन ओपनचं विजेतेपद जिंकलं होतं आणि त्यानंतर आता ही कोको गॉफ जी आहे 19 वर्षाची अमेरिकन टेनिसपटू, तर हिनं आता टीनेजर असताना हे अमेरिकन ओपनचं विजेतेपद जिंकलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न. नोवाक जोकोविचने US ओपनच्या फायनलमध्ये डॅश डॅशचा पराभव करून विक्रमी 24वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण ऑलरेडी फक्त एकाच व्यक्तीचा हा रेकॉर्ड होता ज्याने 24 ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले होते US ओपनचे आणि आता त्याची बरोबरी आता नोवाक जोकोविचने केलेली आहे. कुणाला हरवलंय तर डॅनियल मेदवेदेव, म्हणून या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. रशियाचा आहे हा डॅनियल मेदवेदेव आणि नोवाक जोकोविच हा एक सर्बियन स्टार आहे. तर US ओपन टेनिसमध्ये नोवाक जोकोविचनं 24वा ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकून आता एक इतिहास रचलेला आहे. त्यांनी ह्या डॅनियल मेदवेदेवला आर्थर ॲशे स्टेडियमवरती हरवलेलं आहे. 36 वर्षाचा आहे हा जोकोविच. त्यांनी मार्गारेट कोर्टच्या 24 ग्रँड स्लॅम टेनिस विजेतेपदाच्या रेकॉर्डसोबत आता बरोबरी केलेली आहे. आत्तापर्यंत हिस्ट्रीमध्ये कुठल्याही प्लेयरने एवढे जास्त ग्रँड स्लॅम जिंकलेले नाही आहेत. 24 ग्रँड स्लॅम हे आधी मार्गारेट कोर्ट यांनी जिंकलेले आणि आता 36 वर्षाच्या नोवाक जोकोविचने. फ्रेंच ओपन सिंगल्समध्ये नोवाक जोकोविच हा आधीच सगळ्यात ओल्डेस्ट चॅम्पियन होता आणि आता ही US ओपन जिंकल्यामुळं पण तो आता ह्या प्रो एरामधला US ओपन जिंकणारा सुद्धा सगळ्यात ओल्डेस्ट चॅम्पियन बनलेला आहे. ठीक आहे, तर अशा रीतीने आज आपण 11 सप्टेंबरचे महत्त्वाचे सगळे करंट अफेअर्स नीट अभ्यासलेले आहेत. या लेक्चरमधून मी तुम्हाला काही होमवर्कचे प्रश्न पण विचारले, त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट करून सांगायचे. तुम्हाला जरी नाही आलं तर काही हरकत नाही, तुम्ही गुगलवरती सर्च करून सुद्धा सांगू शकता. तर लवकरच भेटूयात मग आपण अशाच पुढच्या लेक्चरसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.